अजित पवार आज नाशिक जिल्हा नियोजन समितीची बैठक घेणार आहेत। तर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अजित पवार आज ही बैठक घेणार आहेत। पालकमंत्री पदाचा तिढा सुटत नसल्यानं बैठक रखडली होती। नाशिक जिल्ह्यातील सर्व आमदारांना ऑनलाईन उपस्थित राहण्याच्या सूचना या बैठकीसाठी देण्यात आल्या। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी चंदन पूजाधिकारी आपल्या सोबत आहेत। चंदन, पालकमंत्री पदाचा तिढा अद्यापही कायम आहे, मात्र दुसरीकडे अजित पवार आज जिल्हा नियोजन समितीची बैठक घेणार आहेत। सागर, आपल्याला माहिती आहे की नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम असताना एकूणच डीपीडीसीचे अनेक कामं जे आहेत ते या ठिकाणी रखडलेले आहेत। मोठ्या प्रमाणात सिंहस्थ कुंभमेळ्याचे कामं असतील किंवा शहराच्या नियोजनासंदर्भातले जे कामं असतील ते या ठिकाणी पालकमंत्री नसल्या कारणानं रखडल्याचं बघायला मिळतंय। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर एकीकडे पालकमंत्री पदाचा वाद सुरू असताना थेट उपमुख्यमंत्री अजित पवार आज डीपीडीसीची बैठक या ठिकाणी घेत आहेत आणि या बैठकीमध्ये सगळ्या आमदारांनी ऑनलाईन पद्धतीनं उपस्थित राहावं अशा पद्धतीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्याच्यामुळे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित असतील तर दुसरीकडे जिल्ह्यातले सगळे आमदार जे आहेत ते व्हीसीद्वारे या एकच बैठकीला उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे एकीकडे पालकमंत्री पदाचा तिढा जो आहे तो अद्याप सुटलेला नाहीये। गिरीश महाजन यांचं नाव चर्चेत आहे, त्याचप्रमाणे दादा भुसे असतील आणि या सगळ्या नेत्यांची नावं एकीकडे चर्चेत असताना दुसरीकडे आता अजित पवार थेट नाशिकच्या या बैठकीचं आयोजन करतायत। त्यामुळे एकूणच आता येणाऱ्या काळामध्ये पालकमंत्री पदाचा तिढा नेमका कधी सुटणार याच्याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत। सागर, नक्की चंदन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।